भाईंदर परिसरातील 220 एकर मिठागर जमिनीवरील केंद्र सरकारचा मालकी हक्काचा दावा मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावत ऐतिहासिक निर्णय दिला आहे। 1870 मधील कराराचा दाखला देत न्यायालयाने संबंधित जमीन खासगी मालकीची असल्याचे स्पष्ट केले आहे। मुख्य न्यायमूर्ती आणि न्यायमूर्तींच्या खंडपीठाने दिलेल्या निकालात नमूद केले आहे की तत्कालीन ब्रिटिश सरकारने नोव्हेंबर 1870 मध्ये रामचंद्र लक्सुमोणजी आणि त्यांच्या वारसांना भाईंदर घोडबंदर व मीरा रोड परिसरातील सुमारे 3688 एकर जमीन 999 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर दिली होती। या करारात केवळ जमीन वापरण्याचा अधिकार नव्हता, तर वारसा हक्काने हस्तांतरित होणारे व्यापक मालकी हक्कही देण्यात आले होते। केंद्र सरकारने 1935च्या कायद्याचा आधार घेत मिठागर विभागाच्या व्यवस्थापनाखालील जमीन सरकारी असल्याचा दावा केला होता। मात्र न्यायालयाने हा दावा कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य धरला नाही। संबंधित जमीन त्या कायद्याच्या कक्षेत येत नसल्याने निरीक्षण नोंदवत केंद्राचा दावा अमान्य करण्यात आला। या निर्णयामुळे भाईंदर परिसरातील मिठागर जमिनीच्या मालकी हक्काच्या वादावर महत्त्वपूर्ण कायदेशीर शिक्कामोर्तब झाले असून भविष्यात अशा स्वरूपाच्या प्रकरणांसाठी हा निकाल दिशादर्शक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।